6 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. त्यामध्ये तिरुपती, पॉंडिचेरी आणि महाबलीपुरमचे 5 रथ, त्याचप्रकारे कोल्हापूर शेवट असणार आहे. डॉगिंग चालू आहे. गोविंदा 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 म्हणजे असं पण आहे. गाडीचे मालक आणि चालक योगेंद्रराव यांची मलमपट्टी हाताची झाली आहे. बॅगी वगैरे लोड झाल्या आहे. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गोविंदा गोविंदा. चलो. तिरुपतीच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे. गाडी चालवताना श्री योगेंद्रराव, त्यांच्या शेजारी मित्र जोशी सर, मधल्या सीटवर बेंद्रे साहेब आणि पिंटू शेठ आणि पनीरवाल्याचे सर्वा प्रतीक्षित दादा माझ्या शेजारी. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पुणे सोडल्यानंतर 50 किलोमीटर आपण गाडी थांबवली आहे फ्युएल भरण्यासाठी. 2 गाड्या तिरुपतीसाठी जाणार आहेत. हा जिओचा BP पेट्रोल पंप. रात्रीचे 2:30 झालेले आहे. आता जवळपास 500-450 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे. अजून 1 तासभर स्ट्रेच करूयात आणि बघूयात झोपायचा काय इंतजाम होत होती. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री ही आमची झोपायची जागा होती. या खाटावर आम्ही झोपलो. 4 ते 5 तास झोप झालेली आहे. सुंदर अशी सकाळ बघतोय. पंजाब शेरेड हवा आहे आणि हा बॉस हायवे आहे. ट्रका वगैरे थांबत आहे. ती गाडी त्यापुढे आपली एक हाय क्रॉस आणि इथे आता ब्रेकफास्ट वगैरे करूयात. महाराष्ट्र सोडल्यानंतर दगडगोटे तुम्हाला डोंगरावर पाहायला भेटतील. अशा प्रकारचे छोटे छोटे दगडगोटे आहेत. भौगोलिक परिस्थिती साधारणतः बदलते, माती बदलते. सुंदर अशी नारळाची झाडे आहे आणि हे लागलेलं गाणं ऐका. दिल तो तू ले जाना शहर में. धून थोडीशी छूट रही है. कट 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 कट. ती बॅगच्या मागच्या चाकामध्ये आली आहे. पण हा घालतला ना इकडं. अरे पण आपण गाडी पळवतोय असं नको व्हायला की आपलं नाही का माहिती ना डोक्यावरूनच गेली. टेबल शीट आहे परत ते त्यांच्यावर चढणार. गावात लई घाण गेली ती समोरून. रेकॉर्डिंग नाही होय आपल्याला. अरे कसं होईल रेकॉर्डिंग? कॅमेरा नाही येत. प्रत्येक नाही
कुठलाही तो बघ फक्त. बँगलोर हायवेला 3 मुली आता मागे पाहिल्या आम्ही एका हायवेच्या चाकाखाली आल्या आणि त्यामधली मधली जी मुलगी होती तिचं नेमकंच 2 जे हे पुढचे 2 टायर दिसत आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तिचं डोकं आल्यामुळे ती ऑन द स्पॉट डेथ झालेली आहे. आता त्या समोर मागं नेमकं आमची गाडी असल्यामुळे आम्ही त्या हायवेवाल्याला बघितलं आहे अंगावरनं गाडी घालताना. तर आम्ही आत्ता सध्या त्याचा पाठलाग करून त्याला थांबवतो आहे. तो बघा तो समोर तुम्हाला दिसतोय तो पळून चालला आहे. माझ्या मते ही एक पुढे ॲडव्होकेटची गाडी आहे आणि तीसुद्धा दाबायचा प्रयत्न करते असं वाटतं आहे आम्हाला. कारण तीसुद्धा शेजारीच होती गाडी. हा पूर्ण लोडेड तुम्ही बघू शकता, पूर्ण लोडेड हायवे आहे आणि विदिन द फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्या मुलीचं डोकं खाली आल्यामुळे तिचा ऑन द स्पॉट मृत्यू झालेला आहे. गाडी साईडला घे. गाडी रोक. तो बघा शांत झाला. हे पण आले गाड़ी रेस कस के कर रहा है? भाग नहीं रहा. किधर का है तू? किधर का है तू? लड़की मर गई ना. आईने से अरे दिखता पर नहीं इतना जोर से तुझे दिखा नहीं क्या? आईने से दिखता नहीं तुझे? हाँ, तेरे गाड़ी के नीचे कोई आया दिखता नहीं तुझे? सहरा आया दिखता नाही? हाँ, पोलिसांना फोन लावा, ॲम्ब्युलन्सला फोन लावा. नंबर घ्या. कोण आहे? वही बोल रहा हूँ उसको. गाड़ी दिखता नहीं क्या? मैंने निकाल के. अभी आप भी भागना ही नहीं. इनका तुम्हारा नहीं. पुलिस को थोड़ा बोला. इंग्लिश में ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಹಂಗ ಹೊಡ್ಕೊಂಡ್ ಬರತ್ತೆ ಸ್ಪೀಡ್ ಮತ್ತೆ ಕಾಮನ್ ಸೆನ್ಸ್ ಐತೆ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಒಬ್ರು ಜೀವ ಹೋಗೈತೆ ಅಲ್ಲಿ ಕಾಣ ಬರುತ್ತೆ. कहाँ से हो? आपने देखा ना? हाँ देखा मैं भी. ऑन स्पॉट गई वो. हाँ ऑन स्पॉट. तो भी नहीं कर रहा गाड़ी. और झूठ बोलता है. तेरे वाइब्रेशन नहीं होता गाड़ी को. पत्थर आया तो वाइब्रेशन होता है. झूठ बोलता है. क्या सर जी क्या चालू है? फिर स्पॉट डेट का वीडियो है मेरे पास. मोबाइल में वीडियो है उसका. जाने दीजिए मतलब. तेरी गाड़ी का नंबर है सर एड्रेस में. नहीं वो उसका किन्नर नहीं. तुम्हें समझ में नहीं है? हाँ बोला. वेगळंच जरा आकृती मोठे दगड कुठे कसे झाले असे ओढले कधी वर. जिंजीला पोचलो आहे आम्ही. जिंजी हे तालुकाचं ठिकाण आहे. आता इथे एक मुक्काम करू. रात्र झाली आहे आणि सकाळी उठून जिंजीचे जे 3 किल्ले आहेत ते बघूया. मग भाई व्हिडिओ शूट भाई सिंगम लग रही तू. मजा की सिंगम लग रहा तू. जिंजी फोर्ट जिंजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. हे मस्त आहे सिनेरिओ. हे असं महत्वाचं आहे. आणि ऐक ना हॅलो ते ह्याचं काय झालं आठवलं शहर में घूमत रहे आके मुझे मिल तोले. या फोटोच्या मागे आहे जिंजी किल्ला. हा जिंजी किल्ला तुम्हाला दिसत असलेली आपली एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी जेव्हा गादी सांभाळली त्यावेळेस
उत्तरेकडून होत असणारं मुघलांचं औरंगजेबाचं जेव्हा आक्रमण होत असेल त्यावेळेस त्यांचं सैन्य हे 2 भागांमध्ये विभाजित करण्यासाठी जिंजी हा महत्त्वाचा किल्ला होता. त्याचे मुख्य वैशिष्ट्य कारण म्हणजे महाराष्ट्रापासून एक जवळपास 1300 किलोमीटर लांब असलेला हा किल्ला आपल्याला बलाढ्य असणाऱ्या मुघलांच्या सैन्यापासून झुंज देण्यास मदत होत असे. तसेच महाराष्ट्रापासून 1300 जवळपास किलोमीटर लांब असल्यामुळे व अभेद्य आणि मजबूत किल्ला ओळखला जाणारा हा जिंजी किल्ला. इकडे देखो, इधर देखो, इधर देखो. फोटो काढून येऊ परत खाली. दगडाचा घे ना, दगडाचा या शोलेचे दगड. सध्या आपण आता पॉंडिचेरीमध्ये आलो आहे. पॉंडिचेरीला भारताचं छोटं फ्रान्स देखील म्हणतात. फ्रेंच कॉलनी असं इथे बरेचसे लोकेशन आहेत. आता आपण इथून हा रस्ता ऑरोविल बीचकडे जात आहे, तिकडे जाऊयात. मला अंतर सांग किती. 750 त्याच्यावर काय असेल आपल्याला? कमी गर्दी, शांत आणि आरामदायी असणार हे ऑरोविल बीच. अरे काय सीझन आहे का? प्रामुख्याने इकडे जेवण हे केळीच्या पानांवरच मिळतं आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की आधी यावर पाणी शिंपडून मग ते हाताने पुसून घेतात आणि मग त्यावर जेवण वाढलं जातं. हा दादा कॅमेरा घ्या. आधी सर्वात पहिलं असं पाणी हातात घेऊन बरोबर आणि त्यावर शिंपडायचं. त्यानंतर असंच ना, त्यानंतर या हाताने हे पुसून घ्यायचं. हे असं करावं लागते. मोस्ट रिकमेंडेड बेकरी बेकर स्ट्रीट. इथले क्रॉसॉन ट्विस्टर हे दी बेस्ट होते. नो प्रॉब्लेम. आय विल मॅनेज. ओनली वे ते पण त्याच्यामुळेच चाललंय खरं सांगतो. काढत ते असे शिवलेलं इकडे सगळं स्टेप बाय स्टेप निघणार. सगळं भाजून देतो ते जनावराला जाणार. तो एक दुसऱ्याचा प्रकार आहे. आणि हा दगडी पोहे. दगडी हे पांढरे आणि लाल पोहे असे प्रकारे. घे ना भाई. पावशर दे ना, त्याला सांग ना. मुरमुरी पण आहे. मुरमुरी वेगळा आहे. मुरमुरे नको. हा काय विषय? खजूर आंबा. पॉंडीमध्ये तुम्हाला सूर्य हा उगवताना दिसेल. तसे आपल्या महाराष्ट्रात मुंबईकडे जर तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेला तर तुम्हाला सूर्य हा उगवताना नाही दिसणार, तर तो मावळताना दिसेल. कारण हे भारताच्या दक्षिण भागाकडे आहे आणि मुंबई हे पूर्व. ताशा वाजतो का? ताशा व्हायब्रेशन आहेत ना मग. हो, व्हायब्रेशन ते कशाचं आहे? लोखंडाचं आहे का ते? काय ह्याचं मोटर आहे ना, ते खांबांचे सगळे बंद घ्या. गांधीच्या बाजूने लाटा भेटले वाटतं.
समुद्रकिनारी आलो की मासे हे झालेच पाहिजे. निवांत माशाचा बेत होत आहे. भेटूयात दुसऱ्या पार्टमध्ये, जिथे आपण महाबलीपुरम येथील 7व्या शतकातील 5 रथ, तिरुपतीचे दर्शन, तसेच येताना कोल्हापूरचे देवीचे दर्शन असे कव्हर करणार आहे. तर ते बघण्यासाठी सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.